निग्लेक्ट न करता माणसाला ठणठणीत ठेवणाऱ्या दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे आयुर्वेद आणि दुसरी म्हणजे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. नेहमीच संतोष भुवन किंवा कैलास भोजनालयमध्ये जेवणाऱ्या माणसांना कधीतरी 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण्याची इच्छा होते. आज इथे दोघे जण गेलेत 5 स्टार हॉटेलमध्ये. बघूयात इथे काय होतंय. येत आहेत बुंगाट कलाकार संदीप प्रसाद आणि आजची आपली पाहुणी कलाकार पूजा नायक. मस्त भाई, मस्त मस्त, एक नंबर भाई. आता आपले वाला वाजव, फरमाईश वाजव. इलाई राजा. इलाई? अरे इलाई जमणार नाही आणि मलाही जमणार नाही. इलाई राजा नहीं तो अल्ताफ राजा तरी वाजव. बिल यही पर्यंत वाजव. एक रोज घर से निकले थे, हालात से परेशान थे. रास्ते के मोड़ पर छोटे छोटे शमशान थे. अचानक एक हड्डी का टुकड़ा पैरों के नीचे आया. उसके ये बयान थे, एक चलने वाले मुसाफिर, जरा संभल के चलना, कभी हम भी इंसान हुआ करते थे. काय मजा मजा. सॉरी बावड्या, कसं वाटलं 5 स्टार हॉटेल? फुल मजा आली है भाऊ, ना? फुल मजा आली. अरे केवढी लाइटिंग आहे बा इथे, केवढी लाइटिंग आहे. एवढी आपल्या ते गणपतीला पण नसते. सॉलिड आहे हॉटेल. टॉवेल बिवेल बाहेर मी काय म्हणतो, ठसू का टावेल? काय झालं बोल ना. काय कॅमेरा लागला कुठे? असं डायरेक्ट नको बघू यार. फुल ऍक्टिंग करून बघ. ऍक्टिंग करून Acting करून बघ. हळू बघ. ल अच्छा गावात हा रे. अच्छा गावात हा रे. अजून काय मागवायचं खायला? नाही आता बिल मागूया. हा बिल मागव चल. वेटर हेच बिल लाव. हेच मला आवडत नाही. म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा शिट्या मारायला लागतात. मी हॉटेल काढलं ना तर प्रत्येक टेबलावर अशी एक बेल बसवणार. बेल वाजवायची, वेटर हजर लगे. बसा ना सर. गुड आफ्टरनून. असली वेटर असेल तर बेलपेक्षा शिट्याच बऱ्या रे. सर व्हॉट कॅन आय हेल्प फॉर यू? मालकीन आहे ही. मी सांगतो मालकीन आहे. फुल इंग्लिश बोलते ना, मालकीनच असणार आहे. मी सांगतो इंग्लिश बोलतात मालकीन लोक. मालकीन असणार. सर तुम्हाला अजून काही हवंय का? दिल हवाय. बिल 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 खाल्लं त्याचं बिल हवाय आम्हाला. हे घ्या सर तुमचं बिल. संदीप नाही अरे मी देणार बिल. नाही अरे ऐक मला देऊ दे. नाही मी अरे मी देतो ना बिल. ऐक ना. मी देणार म्हटलं ना मी देणार. अरे दुपारचं पण जेवणाचं तू दिला, मला देऊ दे ना यार, कधीतरी देऊ मग दे. काय झालं? मी देणार बिल. अरे मी खूप श्रीमंत आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे. मी पण खूप श्रीमंत आहे. याच्यापेक्षा मी श्रीमंत आहे. खूप पैसा माझ्याकडे. हे बघ, आपण मागवलं का दाल खिचडी, हा त्याच्यातली निम्म्याहून जास्त मी खाल्ली. मी देणार बिल. गप आवाज नाही. ऐक ना. नाही म्हटलं ना. मला हे तुझं आवडत नाही. तू कधी पण मी देणार बिल. मी बोलतो देतो मी. माझ्याकडे आहेत पैसे तर ऐकत नाही. हे आमचंच बिल आहे. हेच आवडत नाही मला. हो सर तुमचंच आहे. काही प्रॉब्लेम आहे नाही कुठे काय प्रॉब्लेम नाही. असं सहज घे. तुम्ही कमी याद करेगा. दे चल. मग तुला सांगतो मी देतो बिल तर ऐकत नाही माझं. तूच दे बिल. दे रे चल दे. दे 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 रे. दे ना. तुला राग बी गेल रे परत. मला राग कशाला आला? मग मी खूप खुश आहे. दे ना दे रे. दे ना तू. दे रे, मॅडम कोणतरी बोलत हे बघा तेव्हा ते बोलत दे, ते बोलत. हा ते बघा. तू दे ना. एवढा बिल आलाय की मी माझ्याकडे नाहीये तेवढं. माझ्याकडे कुठे आहेत? मी कुठून देऊ एवढं? मग मी कुठून द्या? ऐका ना excuse me, हे आमचं जे बिल आलंय त्याच्यातलं टिंब बघा ना, योग्य जागी आहे ना? जरा चेक करा ना एकदा. हो सर योग्य जागी आहे. तुमचंच बिल आहे हे. हो ना? 7,820 रुपये. किती? 7,820? एवढं बिल? 7,820? तुला काय आलं? तुला आत्ता काय आलं? मगाशी का घाबरलेलास? अरे मला वाटलं 782 आहे. मी शून्य बघितलंच नाही ना. एवढं बिल येतं का? हॉटेलचं बिल दिलं का? अख्ख्या हॉटेलचं बिल दिलंय? खायचं बिल दिलं का तुम्ही? सर प्लीज आरडाओरडा करू नका सर. मी तुम्हाला समजावून सांगते. हा तुमचं बिल इतकं का आलंय ते. प्लीज प्लीज एवढं बिल?
सर तुम्ही एक दाल खिचडी घेतली त्याचे झाले 1000 रुपये. 1000 रुपये दाल खिचडी दे. अहो दाल खिचडीचे 1000 रुपये काय डोकं फिरलं का तुमचं? आम्ही मागच्या आठवड्यात 14 जण जेवण आलो मग? 750 रुपयात रामदास हॉटेल मध्ये सांताक्रूज मध्ये आहे, हार्ट ऑफ द सिटी मध्ये. माहिती आहे कसलं लोकेशन आहे तिकडे? 750. तुम्ही 5 स्टार 550 जास्त घ्या ना, 100 जास्त घ्या. 1000 रुपये म्हणजे किती लावले? दाल खिचडीच मागवलेली, एवढे कसले पैसे तुम्ही? सर तुम्ही सलाड मागवलं होतं त्याचे 1000 झालेत सर. सलाड बिलाड नाही खात आम्ही. ना, आम्ही आम्हाला नाही नाही माहित सलाड बिलाड काय आहे ते. आम्ही कुठे मागवलं? आम्ही नाही मागवलं. हा मग मागवलं ना सर तुम्ही. कधी? काकडी टोमॅटो कांदा त्याला सलाड म्हणतात सर. म्हणजे काकडी इंग्लिश मध्ये सलाड झाल्यावर 1000 रुपयाची होते? काय? आणि ते काकडी वगैरे फुकट मिळतं दाल खिचडी सोबत, आम्हाला माहिती हा होतं. बा चायनीजच्या गाडीवर फुल असे 2-2 वाट्या कांदे देतात म्हणजे चटणी बिटणी कांदा फुकट भेटतो कुठल्या पण हॉटेलमध्ये जा तुम्ही. करेक्ट आहे सर. आमच्या हॉटेलमध्ये तो फुकटच मिळतो पण फक्त 2दा. तुम्ही शेतात बसल्यासारखं 14 वेळा मागवलं आणि आडवा हात मारलात त्याच्यावर सर. ना अहो पण 2000 झाले, 7820 कसले लावले तुम्ही? काय सर तुम्ही एक पापड मागवला होता त्याचे फक्त 500 रुपये झालेत सर. 500 रुपये? आणि सर तुम्ही लोणचं मागवलं होतं एक वाटी छोटस त्याचे 500 रुपये झाले सर फक्त. पापडाचे 500 घरी या फुकट पापड देतो पत्र वाळत ठेवले ते घेऊन जा. आणि लोणचं अख्ख्या चाळीत आम्ही रोज अर्धा वाटेल लोणचं देतो लोकांना माहिती का? 500 रुपये लोणचं दे असं असतं का कुठे? अहो, 3000 रुपये झाले, एवढे कसले लावले चार्ज तुम्ही? फरमाईश सर. आता कसली फरमाईश करताय? मी नाही करत आहे सर. तुम्ही केली ना गाड्यांची फरमाईश हा, हा. त्याचे झालेत 2000. गाण्यात फरमाईशचे 2000 अख्खा सीडी प्लेअर आला असता, मी पण ऐकलं असतं, चाळीने पण ऐकलं असतं. एवढं थोडी असतं 2000 यार. फुल लुटतात यार लोक. नाही सर ऍक्च्युली त्याचे फक्त 500 रुपये झालेत सर. आहे ना मग वरचे 1500 कॅन्सल करा ना. ते कसलं लावलेत तुम्ही? सर तुम्ही शेवटची फरमाईश केली ना अल्ताफ राजाची केली आहे ना? अल्ताफ राजाची हा, हा, हा. त्याचे फक्त आणि फक्त 1500 झाले ते एका गाण्याचे सर. अहो तरी पण 1500 रुपये अल्ताफ राजाच्या गाण्याचे जास्तच झाले हो. त्याने स्वतःच्या काळात पण एवढे घेतले नसतील एका गाण्याचे. हे वरचे कसले पैसे लावले तुम्ही एवढे? तुम्ही जोक खूप छान करता सर. फुल जोक करतो तो. हो सर. सर वॅटचे 1000 रुपये, सर्व्हिस टॅक्स 1000 रुपये आणि टिप झाली फक्त 820 रुपये सर. वॅट लावून टाकले आमची सगळी. अहो हे मला सांगा, तुम्ही सगळं राऊंड फिगर ठेवलंय, हा. हे तुमची टीप 820 एवढी ऑड का ठेवली? नाही ऍक्च्युली ती 800 रुपयेच आहे. मग 20? मी सांगते सर तुम्हाला. आमचा कुक आहे ना कुक, हा. त्याचा छोटासा मुलगा आलाय. खूप गोड आहे तो, इतका सुंदर आहे सर. मी सगळ्यांना टिप वाटेन आणि तो बिछोरा असं नुसताच बघत बसेल. वाईट वाटेल ना सर त्याला? हा मग मग त्यालाही थोडे पैसे द्यायला हवेत ना. त्यामुळे फक्त 20 रुपये लावले. तो छोटासा आहे ना म्हणून. अच्छा त्याचे 20 रुपये लावलेत. हा. तुम्हाला माहिती का तुम्ही आमचे कम्प्लीट लावलेत. आ? दिवे किती छान छान लावले तिथे तुम्ही. मस्त लावलेत दिवे. हो मी खाजव इथे खाजव. हो खाजवा ना सर. मला विचारतायत हे. नाही लगेच बोलाल, आमच्या हॉटेलमध्ये खाजवलं 500 रुपये चार्ज द्या आम्हाला. आहे ना तुला काय भरोसा नाही. पुन्हा एकदा जोक. जोकचे पैसे नाही ना लागत? नको बोलू का बस. जोक बिक परत जोकचे पैसे वेगळे लावतील 350 वगैरे काहीतरी लावतील. गप जोक नको बोलू. येडा आहेस का? जोकचे पैसे लागले असते आपले चेक तरी निघाले असतं काय? वरडेवर मिळतात म्हणून बोर आहे. सर तुम्ही मला आता फक्त एक गोष्ट सांगा हा. की तुम्ही पैसे कसे पे करणार आहात? नाही तुम्ही ऍक्च्युली प्रश्न तुमचा चुकलाय. तुम्ही बरं. पैसे कसे पे करणार असं नका विचारू. हा. तुम्ही पैसे पे करणार का असं विचारा. थोडासा चुकलाय प्रश्न. पुन्हा जोकच म्हणायला पाहिजे ना सर हा? मस्करी करतोय तो. हो ना, वाटलंच होतं मला. ऍक्च्युली तो मस्करी करतो. खरं मॅडम तुमचं कौतुक केलं पाहिजे. एवढं सगळं तुम्ही हॉटेल सांभाळता म्हणजे कौतुक केलं पाहिजे. एक बाई माणूस एवढं थांब ना. खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे. Thank you, sir. आणि तुम्ही किती गिरायकांवर किती असं गोड बोलता म्हणजे छान बोलता तुम्ही. Thank you, आणि sir. तुमचे केस किती सुंदर आहेत मॅम. म्हणजे रेशमासारखे केस आहेत. रेशमाची बॉपड आहेत ना? थांब ना. आणि तुमचे डोळे म्हणजे हरणासारखे आहेत तुमचे डोळे. तुमचे होठ म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या पडतील खाली पडतील. सॉरी. हे डोळे ह्या डोळ्यामध्ये हरवून गेले मॅम. हरवून गेले. अरे बघता काय रोमॅन्टिक म्युझिक वाजवा. जाने मन तुम्हारी आंखों में उतर जाने का मन करता है. बस बिल में थोड़ा सा कंसेशन दो. अभी के अभी तुम्हारे आंखों में उतर जाऊंगा.
शाहरुख 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 आहे एक मिनिट हा, सर भावडा पटली ती थँक्स क्या बात आहे वा 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 वा. भावडा पटली ती वा 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 आता लगेच आपण इथून सेटिंग झाली ना लगेच निघू इकडून हा. हे घ्या सर तुमचं बिल. आमचं बिल यात आता फक्त 1,000 रुपये ऍड झालेत सर. 1,000 कसले कसले ऍड झालेत सर आता तुम्ही गाणं वाजवायला सांगितलं त्याचे 500 आणि माझ्याबरोबर नाचलात माझे 500. देतो आम्ही देणार पैसे मी एक काम करतो मी जरा वॉशरूम मध्ये जाऊन आलो सर वॉशरूम मध्ये हात धुवायला जाताय हात का? धुवायला. फिंगर बॉल ठेवलेत ना तुमच्यासाठी. हाय काय फिंगर बॉल आहे आम्हाला वाटलं कॉम्प्लिमेंटरी लिंबू सरबत दिले तुम्ही सतत जोक करत असता सर. फुल जॉब करतो आम्ही. हो ना. तुमच्या दोघांचा सगळा अभिनय करून झाला असेल ना तर तुम्ही मला सांगू शकता तुमच्याकडे पैसे नाहीयेत. कोण बोललं पैसे नाहीत? आम्ही पैसे देऊ शकतो पैसे. याचा अभिनय बाकी असेल माझा करून झालाय आमच्याकडे नाही आहेत पैसे. माझ्याकडे पण नाही आहेत. काय करायचं आता सांगा आता ना. तुम्ही काहीच करायचं नाहीये सर. मी आता एक फोन करणार आहे पोलिसांना. पोलीस येतील आणि तुम्हाला घेऊन जातील. थांबा ना ते पोलिसांना नका लावू पण आपण काढूया ना काहीतरी मार्ग काढूया. सांगा किचन कुठे आम्ही भांडी घासतो. सर ऍक्च्युली एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय? आमच्याकडे ना डिश वॉशर आहे सर. अरे यार मग आम्ही आता काय करू आमच्या सारख्यांसाठी पोलिसांशिवाय काहीच पर्याय ठेवला नाही तुम्ही. काय ना सर तुमच्यासारखी फुकटी यायची इथे गिळायची पैसे न देता जायची पैसे नाही आहेत म्हणून मग भांडी घासायची आमचं किती नुकसान व्हायचं सर. म्हणून आम्ही डिश वॉशर बसवून घेतलाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिश वॉशर ना फक्त भांडी धुतो फुकटचं गिळत नाही. बाद झाला ना बाद झाला तुमचा. काय? कशा मोबाईल दे. कोणाला बोलवतो? मोबाईल दे तू. लगेच बोलव दे लगेच. लगेच बोलव हा, लगेच बस झालं बोलवतो. तुमचं आता चला आत्ता फोन करून बोलून घेईल. हा घ्या आणि आमचे ए पैसे. ए हा घ्या काय हा घ्या माझा अरे माझा नवीन घेऊ आपण. अरे नवीन घेऊ. आत्ताच सापडला रे खूप मेहनत राहू केल्यानंतर. दे परत त्यांना शोधायला लावू आपण. थांब. ठीक आहे घ्या तो ठीक आहे. मोबाईल ठेवा. ओके. हा चल हा एक मिनिट सर यातनं ना वॅट आणि सर्व्हिस टॅक्स मायनस झालेत पण तरी बाकीचं बिल राहतंय सर. हा का तुझं द्या आता. हा देतो ना थांब ना देतो ना हा देतो. हे घ्या. द्या सर. सॉरी हा सॉरी एक मिनिट. रबर ओके क्लिअर. आमचे पैसे झाले होते. ओके बाय. एक मिनिट सर थांबा. हा चालेल का ग तुला? चालेल काय आता. आता काय नाही म्हणजे चालेल 2 दिवस ना? बॅटरी चालते. ठीक आहे सर चालेल. ओके, पण fine, थांबा यातनं फक्त ते फरमाईशीचं पूर्ण झालंय तरी बाकी बिल राहतच आहे सर. हो काय हे बघा काय? काय नाही हे घडा बिडा सगळं घ्या तुम्ही हे दे ते घडा दे तुम्ही हे जॅकेट घ्या सगळं घ्या पण या दाल खिचडी मधनं आम्हाला सोडवा प्लीज पाया पडतो तुमच्या. हे सगळे घ्या हे बघा नवीन आणलं हे जॅकेट दोन्ही जॅकेट नवीन आहेत हा ठीक आहे. एक मिनिट सर. झालं सर यातनं आपण जो रोमॅन्टिक डान्स केला ना सर त्याचे पैसे सुटलेत पण तरी अजून बाकीचे सर. अगं भावाने काय करू आता मी मला मी कुठेतरी काहीच पर्याय नाही ठेवलाय आमच्या समोर. आहे ना सर पर्याय. आहे पर्याय आहे काय काय सांगा ना. तुमच्या गळ्यात ती चेन आहे ना ती इथे ठेवली तर होईल सगळं. नाही नाही संदीप, देऊन टाक. चेन देऊन टाक ती. तुझी दे ना. नाही माझी नकली बेंटेक्स आहे. तुझी ओरिजिनल देऊन टाक. हे घ्या चेन घ्या. झालं तुमचं. ओके क्लिअर झालं ना. चल हा, चला ओके सर पुढच्या वेळी नक्की या आमच्या हॉटेलमध्ये हा. हा हो थांबा काय ते ती 1 तोळ्याची आहे. वरचे 18,000 रुपये द्या आम्हाला परत आमचे. हा 18,000. आम्हाला द्या आमचे 18,000 रुपये परत. सर एक छोटासा प्रॉब्लेम आहे सर. आता काय सर ऍक्च्युली आमच्याकडे ना उरलेले पैसे आम्ही परत देत नाही सर. मग मग माझे 18,000 रुपये पाहिजेत मला. त्या बदल्यात तुम्ही 18 दाल खिचडी पार्सल घेऊन जाऊ शकता. मी इतकं नक्कीच करेन सर तुमच्यासाठी. हे पार्सल दे रे याला. अरे काय भंडारा घालायचं का अगं, हे? अगं, 18 तारखेची अगं, ऐक ना माझं, हे. प्रसाद संदीप क्या बात है. वरण भात तूप. मकरंद सर फार अप्रतिम सादरीकरण म्हणजे हा मुळात विषय जो काही निवडलाच प्रसाद त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पहिल्यांदा मला माझा मित्र सयाजी शिंदे सयाजीचा एक किस्सा आठवला.
सयाजीची फॅमिली सगळी शेतीतली आहे, शेतकरी पार्श्वभूमी असलेली. तर दक्षिणेमध्ये त्याने खूप मोठं नाव कमवलं ॲक्टर म्हणून हैदराबादला. तर एक दिवस आईला घेऊन गेला होता 5 स्टार हॉटेलला हैदराबादला. आणि सयाजीची आई म्हणजे अगदी काय म्हणूया पक्की शेतकरी. तर मग त्यांनी ते जेवण मागवलं 5 स्टारमधलं आणि खूप साऱ्या डिशेस आल्या. तर आईला म्हणलं हां कर सुरू. ती म्हणली बाकीचे माणसं. तर तो म्हणला नाही आपल्या दोघांसाठीच आहे. तर ती म्हणली काय माज आला का तुला, काय म्हसाडी येत का आपण एवढं खायला, इथं लोकाला खायला मिळत नाही, तुम्हाला एवढं होय माज करायला लागलास का म्हणली, एवढा मोठा झाला असतं काय करायचं तुझं, चाटायचं म्हणली ते सगळं. आणि ती भयंकर त्याला बोलली. तर मला तो प्रसंग खूप आठवला. पण एकंदरीत तुमचं सादरीकरण मात्र फार म्हणजे हसता हसता अंतर्मुख करायला लावणारं होतं. पूजा तू फार गोड काम करतेस, मी नेहमीच तुझं काम ॲप्रिशिएट करतो, खूप छान काम असतं तुझं. आणि संदीप प्रसाद ॲज युजल तुम्ही फॅन्टॅस्टिक होता. तुमच्या ह्या प्रहसनाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये किंवा एकंदरीतच जगामध्ये सगळीकडे जे लोक अत्यंत कमी पैशांमध्ये दर्जेदार अन्न उपलब्ध करून देतात त्या सर्व अन्नदात्यांना सलाम. थँक्यू. गुण बघूयात. रेणुकाताई. मकरंद सर. तुम्हाला सांगते रेणुकाताई, एक वेळ देश चालवणं लय सोपं काम आहे, पण विवाह मंडळ चालवणं लय अवघड काम आहे. कसे बा देश चालवायचा कंटाळा आला तर माणूस परदेश दौऱ्याला जाऊ शकतो. आमचं तसं नाहीये, आम्हाला रोज काम करायला लागते. आता तुम्हाला वाटत असेल या बाईचं नाव मंदोदरी काऊन आहे, तर त्याचं कारण आहे. रावणाच्या बायकोसारखं मला पण रोज 10 ठिकाणी तोंड द्यावं लागतंय क्लायंटच्या शंकांचं निरसन करण्यासाठी. अशा अर्थाने म्हणले मी. तर मी आजवर 100 लग्न जमवलेली आहेत. मी माझ्या नोंदळात असं नाव नोंदवलं आणि 6 तासात मी लग्न जमवलं. असा विक्रम माझ्या नावावर आहे. मी मुंबई पोलिसांनंतर मीच आहे. हा, मुंबई पोलिसांनी पशाचा 10 तासात शोधला मोबाईल आणि घोड नवऱ्यासाठी मी शोधली 6 तासात बाईल. माय आलं काय बावळट ध्यान. एखाद्या रेड्यासाठी वधू म्हैस शोधणं सोपंय, पण या माणसासाठी बायको शोधणं म्हणजे उंटाच्या गालाचा मुका घेण्यासारखं आहे. रेड्यासाठी म्हैस शोधणं सोपंच काम आहे तुमच्यासाठी. स्वतः उभं राहायचं लग्नाला. शिंगात एवढे इनविजिबल आहे, बाकी थोबाड तर तसंच आहे, दुसऱ्या मारणारी मारकी म्हैस. एकदा आहे ना आरशात थोबाड पाहेच तू. तुझा विचार जरी मनात आला ना तरी दिवसभर करपट ढेकर येतात मला. मला पाहून काय होतं विचारलंच नाही मी. तुम्हाला सांगतो रेणुकाताई, विश्वासघात केला हो या बाईने माझा. 5 वर्ष झाले यांच्या मंडळात नाव नोंदवून. किती 5 वर्ष. अहो जेव्हा नाव नोंदवलं ना तेव्हा 25शीचा उमदा तरुण होतो मी. आता 30शी आली, मिशी पांढरी झाली. अहो मिशी पिळायच्या वयात मी घरात कपडे पिळायलो हो, काय सांगावं आता तुम्हाला. आता मुली याला होकारच देत नाहीत, त्यात माझा काय दोष. मी धड शोरूम लावून बसले पण माझ्या मालाला उठावच नाही, तो दोष माझा का. मग कशाला नाकाने कांदे सोलती. आमच्या मंडळात ऍडमिशन घेतलं की सगळ्यांचे स्थळ होणार. हे बघ कसं असतं, सगळे मोठे नियम आहेत ना अपवादाने सिद्ध होतात. सगळे आर्मस्ट्रॉंग काही चंद्रावर जात नाहीत, काही घोटाळे करून कोर्टात पण जातात. तुमच्या मंडळात नाव नोंदून मी घोटाळ्यात अडकलोय, तोंडावर पडलोय, सपाटून आपटलोय मी. मग आता मी काय करावं असं म्हणणे तुझं. हे पहा, तुम्ही माझं लग्न जमवू शकलेलं नाही, तुम्हाला अपयश आलेलं आहे, त्यामुळे मला तुम्ही नुकसान भरपाई द्या. काळ तोंड्या, जीभ कशी रेटली असं बोलायला. या माणसाचा फोटो चुकून एकदा व्हॉट्सअपला डीपी म्हणून ठेवला तर 37 मुलींनी ग्रुप सोडला. नुकसान भरपाई तर तू द्यायला पाहिजे मला.
त्या बायकांना सांगायचं ना, ग्रुप मधून नाव काढण्यापेक्षा माझ्याशी लग्न केलं असतं तर आईबापाचं नाव काढलं असतं. लायकी आहे का लायकी? बावळी मुद्रान म्हणे मला करा भरजरी सदरा. इथं कामाधंद्याचा नाही पत्ता आणि माणूस लग्न करायला चाललाय. कोण म्हणतं मी कामधंदे करत नाही? कोण म्हणतं? करतो मी कामधंदे. फ्रीलान्सर आहे मी, फ्रीलान्सर. मग एक ना धड 12 वर चिंध्या. तसं नाही, फ्रीलान्सर म्हणजे खूप कामं करतो मी. असे? म्हणजे मी एज्युकेशन फील्ड मध्ये काम करतो. असं आहे का? कोण आहे? शिक्षण मंत्री आहे, प्राध्यापक आहे का कुलगुरू आहेस तू? नाही नाही, खाजगी शाळेत कंत्राटी मी शिक्षण सेवक आहे. असं म्हणजे 9 महिने काम आणि बाकी बसा घरी. नाही नाही, घरी नाही बसत मी अजिबात. लोकांचे पॅन कार्ड बनवून देतो, आधार कार्ड बनवून देतो, पासपोर्टचे फॉर्म भरून देतो, असे कामं करतो मी. पण या सगळ्यांनी तुझ्या संसाराला आधार मिळणार आहे का? सीजनल बिझनेस असतात माझे. दिवाळीला काय करतो मी, फटाक्याची होम डिलिव्हरी करतो, संक्रांतीला पतंगी घेतो, बायकांना वाणाचं सामान घेतो, असं सगळं करतो. कसं आहे माहितीये का, बायकांना एकच नवरा रोज वेगवेगळे धंदे करणारा नको असतो. एकच नवरा रोज एकच धंदा करणारा हवा असतो. हा, मग तसं एक काम करतो ना मी. काय? एक लोकल पेपर आहे, त्याच्या संपादकाने मला ठेवून घेतले. मी सदर लिहितो महिलांसाठी. असं आहे का? हा, तर माझ्या नावाच्या मागं पत्रकार बी लागणार आहे. हो, पत्रकार. अरे 10वी पास पत्रकार. ये म्हणजे कसं झालं माहितीये का, मकरंद भाऊ तुम्ही म्हणता तसं घेणं देणं ना अडाण्याच्या खिशाला 2-2 पेन. पत्रकार किती मोठी गोष्ट असती. अरे पत्रकाराची बायको म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? अरे दुसऱ्या दिवशी जी बातमी पेपरात येणार आहे त्या आदल्या दिवशीच बायकोला कळेल. मग हाच गैरसमज आहे. एखादी बातमी एखाद्या बाईला सांगितली तर ती प्रसिद्ध होण्याकरता पेपरची गरजच काय आहे? स्थळ सुचवा ना मला एखादं. कसे या पृथ्वी तलावर तुझ्याशी लग्न करू शकेल अशी एक बी पोरगी नाहीये. आता बा कुणी मंगळावर जीवसृष्टी शोधून काढलीच तर तुझं काहीतरी होऊ शकतं. घ्या. पूर्वी मुलीला मंगळ असायचं म्हणून लग्न होत नव्हतं. आता मंगळावरचं स्थळ आलं तरी करावं लागतंय अशी गत झालीये. म्हणजे मग काय आमच्या सारख्याचे लग्न होऊ शकत नाही का आता? नाही, होऊ शकतात पण होईलच अशी खात्री माणसाने बाळगू नये. आणि कसे आजकालच्या मुलींना डस्टबिन चालत नाही. डस्टबिन म्हणजे तुम्ही समजता तसं नाही बरं का. सासू सासऱ्याला डस्टबिन म्हणतात. हे आजकालच्या काही काही पोरी आहे ना, सासू सासऱ्याला डस्टबिन म्हणतात. एवढा मेंदूचा उकिरडा झाला यांचा. आणि याच्या घरी नुसता डस्टबिन नाहीये, अख्खं घर डम्पिंग ग्राउंड आहे. आई वडील आहेतच, एक विधवा आत्या आहेच, मामाची 4 शिकायला आलेली पोरं आहेच, एक आजी आहे जी पार मरायला टिकली, डोळ्याला मोतीबिंदू झालाय, आणि मायचा काय थाट आहे. मायच्या राजगादीच्या एका बाजूला पोट आहे, दुसऱ्या बाजूला सलाईन आहे. घरात स्वयंपाकाचा गॅस संपला तर माणसं चुलीवर येत आहेत पण तिचा ऑक्सिजनचा गॅस संपू देत नाहीयेत. असं तर म्हातारीने सगळ्यांना गॅसवर ठेवले. याच्या घरात स्वयंपाक करण्यापेक्षा एखाद्याच्या लग्नात केटरिंगचा स्वयंपाक केलेला परवडेल. जॉईंट फॅमिलीची हीच गंमत असते. जॉईंट फॅमिली कशी असते म्हणजे आपली सुख दुःख आपले श्रम असे वाटून घेता येते. जॉईंट फॅमिली तुला वाटून गेला बायको पाहिजे का संसार करायला पाहिजे? संसार करायलाच पाहिजे. हा, अगदी राणीसारखं ठेवीन मी तिला. हो, राणी घ्या. असं करता करता तिची नोकरानी होऊन जायची. हा, मागे बरं काय एक स्थळ आलं तर त्या लोकांना काय वाटलं, बा 4 चांगली शहाणी सुरती माणसं येतील बोलायला बैठक करायला. तर याने 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली. 5-10 तर मागेच लोम कळतायत. तिथल्या गावातल्या लोकांना वाटलं दरोडाच पडला. लोकांनी कड्या लावून घेतल्या आणि ह्या बोंबा ठोकल्या. लोकांना वाटलं दरोडे खरंच आले आमचे तोंड. थोबाडच तशी येत ना, हसून नमस्कार केला तरी अंदाज येत नाही माणसाला. पण हे काय कारण आहे का नकार द्यायचं? कारण आहे. मग दुसऱ्या स्थळाचं काय झालं? दुसरं स्थळ बा फिक्स झालो, बैठक झाली, सुपारी फुटली, अंगठ्या घातल्या गेला. आता जेव्हा लग्न ठरलं तेव्हा हा माणूस फोटोग्राफी करत होता. लग्न ठरलं म्हणून ती माणसं गेली रुखवत गेला भांडी बाजारात. तर याचा धंदा बदललेला होता. हा भांड्याच्या दुकानाबाहेर नाव घालत होता भांड्यावर. तिथं मी शुद्ध लेखनात एकदम बेस्ट बरं का. असं एक पण चूक करत नव्हतो मी. हा, तुझं स्थळ सांगून मी चूक केली. त्या मुलीच्या मामानं माझ्यावर कोर्ट केस केली असं स्थळ सुचवलं म्हणून. हा, त्या मुलीबद्दल कळलं मला नंतर की ज्याच्याकडे कोर्ट केस केली होती त्याच वकिलाशी तिथं कोर्ट मॅरेज झालं म्हणे. तिचं मरू दे, तू एक धंदा नीट करत नाही कसं ठरणार लग्न? अरे मग आता काय करणार? परमनंट नोकरी नाही म्हटल्यावर माणसाला असंच करावं लागतं. हातावरचं पोट असतंय. मी तुला काय सांगते, एक वेळ मराठवाड्यातली धरणं 100% भरतील पण या माणसाचं लग्न ठरणं शक्य नाही. तुम्हाला अजून एक किस्सा सांगते. हा माणूस आश्रमशाळेत होता, केअरटेकर म्हणून काम करत होता. मी कसं बस बाई एक लग्न ठरवलं. लग्न ठरलो, आता त्या पुरीला घरी जायला उशीर म्हणून हा म्हणला रिक्षाने सोडतो. तर मागे त्या पुरीच्या आई बाप आणि पुरगी आणि हा पुढे रिक्षा चालवतोय. तो थोबाड गप्प ठेवाव की नाही माणसाने. हा त्यांना सांगतोय नोकरीत भागत नाही म्हणून रात्री रिक्षा चालवतोय. आता हा दिवसभर नोकरीला, रात्री रिक्षात, त्या पुरीनं कुठं जायचं अंतरिक्षात. हे
हे बघ, खोटं बोलणं आपल्याला जमत नाही, त्याच्यामुळे खरं खरं सांगून टाकलं. नाही मग खोटं बोलणं जमत नसेल तर तुझं लग्नच ठरणार नाही. कसे आपल्या राज्यात दर 1000 मुलांमागे 927 मुली आहेत. मी 73 मुलांनी कंपल्सरी अनमॅरिड राहायचे आणि माझी तर बाग खात्री पटली. त्या 73 मधला पहिला तू आहेस. तर तुझं आता आहे ना काहीच होणं शक्य नाहीये. तू असंच राहा फ्रीलॅन्सर. अरे हे अविवाहित तरुणींनो, अरे तुम्हाला सरकारी हॉस्पिटल नको इलाजासाठी, सरकारी बस नको फिरायला, मुलांना शाळा नको सरकारी, पण नवरा पाहिजे सरकारी नोकरीवाला. हे कुठपर्यंत चालणार आहे? वा रे वा. अरे माझ्याशी लग्न करा. सरकारी नोकरीवाल्याशी लग्न करून काय होणार आहे? 10 वर्षानं त्याची सरकारी नोकरीच राहील याचा भरोसा आहे का? आलं एखादं बालंट गेली नोकरी तर काय करणार आहे? पण माझ्यासारख्या धडपडणाऱ्या माणसासोबत जर लग्न केलं तर आज 10 वर्षानंतर जेव्हा मी सेटल होईन तर तेव्हा सांगेन की ही बाई माझ्या सोबत उभी होती म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो, तिचा बी सन्मान होईल. असा विचार केला पाहिजे. तुम्हाला पटलं की नाही? मला मस्त पटन. ज्या मुलींना पटायला पाहिजे त्यांना पटत नाही. काय करायचं? मला सांगा, तुमचं लगीन काऊन नाही ठरलं? मुलांचे नखरेच लय आहेत हल्ली. त्यांना परमनंट नोकरीवाली मुलगी पाहिजे. माझे असं विवाह मंडळ आहे, आज आहे उद्या नाही. पहिली जाहिरात मी माझीच केली होती बरं का. वर पाहिजे, हँडसम, सरकारी नोकरी, आई बाप शक्यतो घरात कमी माणसं पाहिजेत. पण काहीच घडना. मग हँडसम काढून टाकलं तरी काही घडलं नाही. मग सरकारी नोकरीचं खाजगी चालेल असं लिहिलं तरी काही घडलं नाही. आता फक्त वर पाहिजे एवढंच लिहिलंय. बघू काय घडतं. पाहिलं का तुमचे आणि माझे विचार किती जुळतात? तुम्ही वर पाहिजेवर येऊन थांबलात, तुम्ही पहिल्यापासून वधू पाहिजेवरच आहे फक्त, आहे की नाही? म्हणजे मला असं वाटतं की माझाच विचार करायला हरकत नाही तुम्ही. माय तुझा होय? नाही तुम्हाला वाटतो तेवढं विद्रूप नाही मी. असं कॉन्स्टंट माझ्याकडे पाहत राहिले ना, कॉन्स्टंट म्हणजे माझी खासियत आहे बरं का ती. असं कॉन्स्टंट माझ्याकडे पाहत राहिलं तर माझ्यातलं सौंदर्य दिसायला लागतं हळूहळू. बघा म्हणजे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की माझ्याशी लग्न झालं तुमचं तर कसं आहे, तुमच्या विवाह मंडळाचं काय नाव होईल की या विवाह मंडळात नाव नोंदवल्यावर याचं आणि हिचं बी होऊ शकतं, तो कोणाचं बी होऊ शकतं, आहे की नाही? त्याच्यामुळं विचार करा बघा. खरंच होईल का असं? पण कसं आहे, माझ्या पोट्या पाण्याला हे विवाह मंडळ आहे. तुम्ही किती दिवस असं बुरख्यात लपणार फ्रीलॅन्सरच्या? काहीतरी कामधंदा सुरू करा ना. करतो लगेच करतो. कसला? पाळणा घराचा. म्हणजे या धंद्यात पण सूर गवसणार नाहीच. धरली दुरी. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुष्काळात मला मिळालं शाळ. 2 दिवांचा झाला या मेळ, जो बाळा जो जो रे जो. योगेश, अगदी खरं बोललास. कॉन्स्टंट तुझ्याकडे बघितलं ना की तुझ्या प्रेमात पडायला होतं, तुझ्या लेखणीच्या प्रेमात पडायला होतं. खूप छान. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? आउटस्टँडिंग सादरीकरण. क्या बात है, काय लिहितोस योग्या, क्या बात है, बहुत बढ़िया. प्राजक्ता, क्या बात है, क्या भन्नाट. हो. आजचा तुझा परफॉर्मन्स म्हणजे चाबूक परफॉर्मन्स म्हणतात तसा होता. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, बहुत बढ़िया. रेणुकाताई, मी या वधूवर फिदा आहे. असा अभिनय केला असतो आज. खरंच प्राजक्ता, खूप सुंदर. जे जे काही योगेश लिहितो ते त्याच्यापेक्षाही जास्त तू चांगल्या पद्धतीने सादर करतेस आणि ती खरंच तुझी खूप मोठी कला आहे. आणि मला ह्या फ्रीलान्सरवर मला खूपच हसू आलं, कारण माझा नवरा पण फ्रीलान्सरच आहे आणि मी जेव्हा म्हणजे माझ्या नवऱ्याबद्दल सांगितलं होतं माझ्या आजोबांना, आजोबा 99 वर्षाचे वगैरे होऊन गेले, तर पूर्वीच्या काळाचे लोक ॲज युजल त्यांना ती सिक्युरिटी हवी, सगळं अगदी व्यवस्थित हवं. तर ते सगळं ऐकून घेतलं त्यांनी की अच्छा असं करतो का, इकडचं आहे का, हे आहे का, त्यांचं बॅकग्राऊंड हे आहे का. आणि मग नंतर माझ्याकडे बघून म्हणाले, खाणार काय. त्यामुळे तो जो फ्रीलान्सरचा प्रकार आहे आणि ती जी इन्सिक्युरिटी आहे ती अगदी माझ्यापर्यंत पोचली. आणि खूप छान, मला फार एंटरटेनिंग वाटलं. आणि ह्या तुमच्या ॲक्टसाठी मी सेल्फी घेणार. आणि खरं तर मी पण टोपी घालायला हरकत नाही, आम्ही एकत्रच ते करतो. पावसाच्या निमित्ताने प्रेयसीला खुश करण्याचा प्रयत्न अनेक जण करतात, पण आज इथे जो येतोय तो पावसाचा फायदा घेऊन खुश करायला चाललाय प्रेयसीच्या आईला. बघूया नेमकं काय घडतंय. येत आहेत बुंगाट कॅप्टन स्पॅडी आणि सुप्रिया. ये पावसाळी दिवसों में हिंद माता परिसर में
पावसाळी दिवसों में हिंद माता परिसर में पाणीच पाणी सहूकडे ग बाई उडती माणसे सगळीकडे अरे पावसाळी दिवसों में हिंद माता परिसर में हा पाऊस अरे केवढा पाऊस पडतो ये शशा कुठे गेले शशा ये सगळ्या लोकांना जरा मदत कर तिकडच्या लोकांना घेऊन ये इकडे तिकडच्या लोकांना ए अरे ते सगळे हा ते वडेबिडे आहेत ना ते वडेबिडे सगळ्या लोकांना वाट पचा वडे खाऊ नकोस ते बाकीच्या लोकांना भुकेलेल्या लोकांसाठी आहेत ते जे पाण्यात अडकलेत ते कसा झालायस बघ नॉनसेन्स सम्या अरे फक्त तरण्या मुलींना नको रे हात देऊ अरे म्हाताऱ्या कोताऱ्यांना पण हात दे रे ती बाई बघ अरे काय पोहते रे ती अरे ती पोहते ना वाहते ती वाहते देऊळ ओ बाई ओ देऊळ नाही तो मॅन्युअल उघडाय तिकडे पाय नका पडाल म्हणून कोणतरी तिकडे लावलेलं आहे ते मॅन्युअल आहे तो सगळं भिजवलं नुसतं काय पाणी भरलंय सगळीकडे अरे बापरे आता घरी कसं जायचं ए रिक्षा इधर ए तेरे को माज आया क्या ए कानाखाली आवाज देऊ का ए रिक्षा अरे ए शशा अरे जा ना सगळ्यांना तिकडच्या लोकांना घेऊन ये काय म्हणतोस तिकडे हा बघतो मी इकडे बघतो ठीक आहे हा दगडावर कोणतरी दिसतंय तिकडे कोणतरी नाही रे बाई आहे काय रिक्षा पण मिळत नाही ही पिंकीची आई आहे शशा माझी होणारी सासूबाई आहे मी आता तिला माझ्या जीवावर खेळून वाचवणार आहे आणि मग बघतोच मी पिंकी बरोबर माझं लग्न करायला कशी नाही म्हणते ती पिंकीची आई पिंकीची आलो अरे हा बुडतो ह्याला वाचवा अरे नाही ओ मी बुडत नाही मी तुम्हाला वाचवायला येतोय अरे अर्धा पाण्यात आहेस आणि काय बोलतो बुडत नाही अरे अर्धा पाण्यात नाही एवढाच आहे मी असाच आहे मी आणि पाण्यात नाही मी बाहेर आहे सुक्या जागेत दिसत नाही तुम्हाला? शपथ पाण्याने आकसलास की काय पाण्याने आकसत नाहीत पाण्याने फुगतात तुमच्यासारख्या नाही बघ नाही तू पिंकीचा होणार नवरा आहेस ना त्यांना असं नाही बोलायचं एक टिंगिया बाहेर कशाला आलास मला एक कळत नाही ह्यांचे पालक आहे ना बाहेर का सोडतात आणि काय रे तुला एवढीच जर बुडायची हौस असेल ना तर घरात तांब्यामध्ये बुड जोक क्या बात आहे मस्त जोक माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्या हाईट वरनं कोणीतरी जोक केला क्या बात आहे वा म्हणून तुमची पोरगी पण मला आवडते नाही तिचा स्वभाव आवडतो तुम्ही दोघे पण छान आहात ओ काकू मी इकडे समाजसेवा करतोय जे लोक इथे बुडतायत ना त्यांना मी वाचवतोय आणि तुम्ही काय काळजी करू नका मी माझ्या जीवावर खेळून तुम्हाला वाचवणार आहे चला या चल मला काय वाचव बिचव नको ती रिक्षा रिक्षा इधर रिक्षाला थांबव ना ती रिक्षा रिक्षा नाही ती तो टेम्पो बुडालाय ना मागचा भाग पाण्यात गेलाय वरचा भागच त्याचा तेवढा पुढे आलाय म्हणजे एवढं पाणी साचलं पण तुम्ही नाही घाबरायचं नाही मी तुम्हाला या पाण्यातनं वाचवणार आहे आणि मी तुम्हाला वाचवण्यात अयशस्वी झालो ना तर तुम्ही काही काळजी करू नका मी पिंकीला बघेन म्हणजे लग्न करेन मी तिच्याशी खबरदार माझ्या मुलीचं नाव तुझ्या घाणेरड्या तोंडात घेतलंस तर बस शी आधीच सगळी भिजले मी एक तर नेल पॉलिश पण खराब झालं अरे इकडे लोक त्यांच्या गाड्यांमध्ये बुडतायत आणि तुम्हाला नेल पॉलिशचं पडलं अरे गप ना किती डोक्याची मचमच करतोय आधीच एकदा भूक लागली मला भूक लागली तुम्हाला अरे आपण आहे ना पिंकीच्या आई आपण आहे ना आपण तुम्हाला थांबा आपण तुम्हाला देतो हा हे घ्या हा वडा वडा जरा वडा हायजेनिक आहे ना नाही हा बटाटा वडा आहे तुम्हाला हायजेनिक हवं होतं अरे हायजेनिक म्हणजे क्लीन स्वच्छ आहे ना क्लीन स्वच्छ हवंय तुम्हाला स्वच्छ करून हवा एक मिनिट हा अरे काय केलं स्वच्छ केलं इथं लोकांना खायला काय मिळत नाही आणि तुम्हाला हायजेनिकची पडली आहे जास्त बडबड नको जा
एक वेज चीज ग्रिल आण. जास्त ग्रिल करू नको, थोडंच कर. अरे लोक इथं मरतायत, पाण्यात बुडतायत आणि तुम्हाला पण तुम्ही सांगा तुमची ऑर्डर सांगा. मी 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 घेऊन येतो सगळं. वेज चीज ग्रिल सँडविच, हॉट चॉकलेट, एक मशरूम पिझ्झा, नाही मिळेल तर टोमॅटो चालेल. अजून 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 नाही एवढीच ऑर्डर. जा पटकन जा, पटकन जा. ही जर पिंकीची आई नसती ना तर हिला आत्ताच्या आता इथे बुडवून मारली असती. मी तुमचे सगळे ऑर्डर आणतो, पण आता तुम्ही भिजता ना तर तुम्ही एक काम करा, हा रेनकोट आहे ना, हा रेनकोट घाला तोपर्यंत. हा जरा बरं वाटेल तुम्हाला. शी कसला घाणेरडा आहे तो. ड्रेस बघ माझा मॅचिंग पाहिजे ना, पिंक कलरचा आण जा. अहो आता घ्या ना, हाय तो घ्या ना. नाही नाही नाही, मला पिंक कलरचा अहो रेनकोट दुकानं पाहिजे. सगळी बंद आहे, तो पिंक कलर नाही नाही ना, मला पिंक कलरचा रेनकोट. अरे ही कोण बाई आहे? पिंकीची आई. ते मला माहिती आहे. मला तुमचा जीव वाचवायचा आहे ना, प्लीज मला जीव वाचवू दे ना तुमचा. अच्छा अच्छा, तुला मला मदत करायची आहे हा, का? हा. छत्री आहे. अरे छत्री आहे ना आपल्याकडे. छत्री लवकर, म्हणजे लवकर, काय, लवकर, सगळं लवकर. सामान घेऊन फिरतो आपण. छत्री छत्री छत्री. अरे लवकर आण, लवकर उघड 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 उघड. हा, हा. हा हा, नीट पकड, नीट पाय. इकडे एक मिनिट. अरे हात वर कर ना, टेंग्या. हात एवढाच आहे ना, हात वर टाक. इथे भिजाव नकोस. हे ना, इथून भिजले नाही. या तुझ्या बापाचा नोकर आहे काय मी? ए, नाही तो 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 ऋषिकेश वांबुरकर आहे ना, तो तिकडे बघा. तो बघा तो तिकडे आहे ना, तो तिकडे तो काम करतोय, पण तिकडे पण तो चांगलं काम नाही करतोय म्हणून ओरडलो त्याला मी. तुम्ही चला ना, आपण जाऊया ना. नाही नाही, माझ्या आधी पायाच्या अंगठ्यामध्ये ते केसांचा पुंचका अडकलाय, तो काढ. हात जात नाही रे माझा. हे पण ऐक 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 ऐक. अरे देवा, म्हणजे 175 देशांनी योगा दिवस साजरा केला, तो फुकट गेला म्हणायचा. तर कशासाठी? हा, स्वावलंबनासाठी. म्हणजे स्वतःच्या पायात अडकलेल्या वस्तू स्वतःच वाकून अशा खाली वाकून अशा काढायच्या, त्यासाठी. काय सांगतोय? हो. योगा दिवस साजरा केला? हो. कधी, कुठे? हे बघा, इतका प्रचार आणि प्रसार केला सरकारनं, पण आमची ही पिंकीची आई बरोबर निसटली त्यातनं. उद्यापासून योगा सुरू. आता काढते पहिलं काढ. शी, घाण आहे. ही जर पिंकीची आई नसती ना काय? तर चिंकीची आई असती किंवा नम्याची आई असती, कोणाची पण आई असती. तुम्ही चला. कुठे चला चला चला? अरे मी शॉपिंग साठी बाहेर आले होते, माझी सगळी शॉपिंग राहिली. तू एक काम कर, ही पहिली लिस्ट घे जा आणि सगळं घेऊन ये. शॅम्पू, पावडर, कोल्ड क्रीम, हा ब्रेड, अंडी. एक मिनिट. तुमचा तो कोल्ड क्रीम वाला मेडिकल वाला आहे ना, तो बघा तिकडे पत्र्यावर जाऊन बसलाय, तो बघा. अय्या, उघडा आहे. हो तो उघडा आहे, पण दुकान बंद आहे. त्याच्या दुकानात पाणी शिरलंय. अहो पिंकीची आई गेले 4 दिवस पाऊस अख्ख्या खानदानासकट सगळ्या लोकांच्या कानाखाली मारतोय आणि तुम्हाला कसली पडले? अहो आम्ही इकडे सगळ्या लोकांना मदत करतोय, ते आम्ही वडे बिडे पुरवतोय. एक पैशाचा आम्हाला काय फायदा नाही. आता जरा जीव वाचवू द्या. हो मला जीव वाचवू द्या. कुणाचा? माझा. आता तुम्ही ज्या रेटने बोलताय ना त्याच्यावरनं मला माझाच जीव वाचवावा असं वाटतोय. मच सिगरेट दे. इथे बाबा तिच्या सिगरेट दे लवकर. जाम आई, शपथ. चप्पल बाई आहे. हा बरं वाटते. दारू काढ, दारू. गावठी. तुम्ही ऑलरेडी दारू पिऊन आलाय काय? चल ना, दे ना दारू, दे ना चायला, दे ना. दारू पण हवी. वा वा, दारू सिगरेट सगळं खिशात घेऊन फिरतो. ते समाजसेवा म्हणून ठेवावं लागते आम्हाला बरोबर. यात कसली आली समाजसेवा? लोक पावसात भिजतात, त्यांना थंडी वाजते, ती पिण्यासाठी नाही. ती दारू अशी हातावर घ्यायची आणि त्यांच्या अंगाला लावायची, अशी की जरा त्यांना गरम बापरे, वाटतं. एक नंबरचा व्यसनी मुलगा आहेस तू, कळलं ना? वाया गेलास, वाया. मी सांगते पिंकीला, हिच्या नादी लागू नको, ह्याच्या नादी लागू नको. नाही, मलाच सांगते वर. आई बघ जा, बाहेर किती समाजसेवा करतोय. ही अशी समाजसेवा तुझी? याला काय अर्थ आहे? तुम्ही मागितलीत म्हणून मी दिलेलं, नाही तर कळलं असतं काय तुम्हाला माझ्याकडे आहे ते? ही चिटिंग आहे. याला काय अर्थ? मी नाही जा. माझ्या पोरीच्या आसपास जरी फिरलास ना तरी बंदूक आहे. एवढा नाही वाया गेलेलो मी. हा माझ्याकडे फक्त चाकू सुर आणि ब्लेड बीड असतो. चाकू. आता पोलिसांना जाऊन सांगते. आई ओ थांबा काकू. थांब. काकू त्या साईडला नका जाऊ. काकू तिकडे नका जाऊ, तिकडे खड्डा आहे. काकू कपडे मला माहिती रे, नेहमीचा रस्ता आहे अहो माझा. नेहमीचा रस्ता आहे, पण तिकडे खड्डा पडलाय पावसाने. काकू जाऊ नका. तू मला सांगू नको, कळलं ना? मला बरोबर माहिती अरे आहे खरंच इथं तिकडे जरा- खड्डा आहे. बोललो होतो ना तुम्हाला जाऊ नका म्हणून. हा? काढणं. हा? नाही मी कसं वर काढू शकणार नाही, असं तुम्हाला? नको. मी वाया गेलेला आहे ना. नाही, नाही मी दारू पितो ना, नाही, सिगरेट ऐक ना. ओढतो ना. ऐक ना, नाही मी नाही काढू शकत. नाही, ऐक ना. एक काम करा, पिंकी बरोबर लग्न लावणार माझं? नाही. मग जा, मरत जाते. नाही. लावणार? हो. लग्न लावणार. हा, एक मिनिट, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सांगा, मी ते रेकॉर्ड करून ठेवतो. हा हा माझा जावई आहे. आता ठीक आहे, आता तुम्हाला वाचवणार मी. लवकर. एक मिनिट, हात द्या. लवकर. हात द्या, हात द्या. आई, शपथ. केवढा मोठा खड्डा रे तिथे.
चल टेंग्या आला वाटत पिंकीशी लग्न करायला. मी फक्त हा माझा जावई आहे एवढं म्हंटलंय. तू जावई आहे नाव कुठे घेतलंय? हे तोंडावर उल्लू बनवते मला तुझ्या बापरे सुप्रिया, तू खरंच हंटरवाली आहेस यार. तुझी काय पडलीस, मला खरंच एक सेकंदासाठी वाटलं की तुला लागलं बिगलं की काय. म्हणजे ॲक्च्युली मुंबईकर दररोज असेच पडत असतात एवढ्या पाण्यात. नक्कीच पॉटहोल्स दिसत नाहीत, काही नाहीत, आणि बिचारे धडपडत पडपडत जातात कामाला आणि करत असतात काम. हॅट्स ऑफ टू दॅट मुंबई स्पिरिट. स्किट खूप छान होतं. तू म्हणजे त्याचा तपास करायला जी काय पावसात बाहेर पडतेस आणि तुला जे काय कळतं त्याच्याबद्दल ते देवाणघेवाण खूप ॲज युजल मस्त. व्हेरी गुड. मकरंद सर, मलाही आवडलं पुरामधलं जावई गुणदर्शन. तो सगळाच विनोदी भाग होता. आणि तुम्ही दोघंही म्हणजे सुप्रियाचा अभिनय तर अफलातूनच असतो आणि पॅड्या तू एनर्जी फार उत्तम लावतोयस. मला त्याची तुझी आवडणारी गोष्ट म्हणजे तू एंट्रीच इतकी प्रभावी करतोयस. तुझं गाणंच वेगळं असतं. तर आजही ते तुझं फ्युजन फार उत्तम होतं आणि एकंदरीत मनोरंजक असं तुमचं सादरीकरण होतं. बढिया. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. आता मी मंचावर आमंत्रित करते आपल्या लाडक्या जजेसला. बघूयात त्यांना कसा वाटला हा आठवडा. मकरंद सर, कसा होता हा आठवडा? फार अप्रतिम, म्हणजे मजा आली. समीर, भक्ती, क्या बात आहे, बढिया. तुमचं स्वागत या मंचावर. आणि तुम्ही आल्या आल्या बुलेट ट्रेनचा स्पीड लावला ही त्यातल्या त्यात फार आनंदाची आणि एक आम्हाला खूप मोठी पर्वणी आता पाहायला मिळेल असं दिसतंय. बाकी पाहुणे दिगू आणि पूजा, क्या बात आहे. तुमची एंट्री पण फार म्हणजे एक ट्रेनचा प्रवास चालू असतो आणि प्रवासी सातत्याने नवीन आले की जी प्रवासाची मजा आहे तीच या आठवड्यात आम्हाला अनुभवायला मिळाली. सर्वांनी फार मनापासून काम केलं आणि सर्वांचंच खूप उत्तम सादरीकरण होते. हो नक्कीच, कारण म्हणजे तोलामोलाचे परफॉर्मन्सेस होते सगळ्यांचेच. त्यामुळे ह्या वेळेला दोन्ही टीम्स एकसारख्या समान आहेत आणि दोन्ही टीम्स विनर्स आहेत. तर मित्रांनो, आपली ही सुसाट आणि बुंगाट बुलेट ट्रेन अशीच धावणार आहे आणि दर आठवड्यात तुमच्यासाठी आपल्या मंचावर येणार आहेत काही खास पाहुणे. म्हणजे आज जशी पूजा आणि दिगंबर नाईक होते तसेच दर आठवड्याला वेगवेगळे पाहुणे येणार आहेत तुमचं मनोरंजन करायला. तेव्हा पाहायला विसरू नका कलर्स मराठीवर कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.